हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डिप्लोमा गुरुकुल. आज आपण शिकणार आहे सिस्टीम कॉल. आणि नेहमीप्रमाणे आपण कोणत्या पण कन्सेप्टला आधी काय करतो, रिअल लाईफ एक्झाम्पलने समजून घेतो ना, त्याचप्रमाणे आपण सिस्टीम कॉलला सुद्धा एकदम सिंपल रिअल लाईफ एक्झाम्पलने समजून घेणार आहे. बरोबर. आता फक्त तुम्ही काय करा, अज्युम करा हा तुमचा मोबाईल फोन आहे. बरोबर. आणि तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईल फोनचा कॅमेरा ऍक्सेस करायचा आहे. इन शॉर्ट, तुम्हाला कोणाचा तरी फोटो क्लिक करायचा आहे कॅमेराने. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या मोबाईलमध्ये कोणता तरी फोटो आहे, त्याला काय करायचं, ऍक्सेस करायचं आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे फोटो कशामध्ये असतो, मेमरीमध्ये असतो. मेमरी काय एक प्रकारे हार्डवेअर डिव्हाइस. बरोबर. त्याला काय करायचं, ऍक्सेस करायचं आहे ना. त्या फोटोला काय करायचं, सिम्पली तुम्हाला ऍक्सेस करायचंय. पण मला एक सांगा, तुमच्याकडे डायरेक्ट ऑथॉरिटी आहे का या फोटोला, ओके, अजून काय झालं, कॅमेऱ्याला ऍक्सेस करायची? तर नाही ना. ऑथॉरिटी कोणाकडे, ऑपरेटिंग सिस्टीमकडे. तुम्हाला काही जरी काम करायचं असेल तर तुम्ही सगळ्यात पहिले काय करतात, आधी ऍप्लिकेशनवर जातात. आणि ऍप्लिकेशनवर गेल्यानंतर ऍप्लिकेशन कोणाला रिक्वेस्ट सेंड करणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीमला. आणि ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, तुमचं काम परफॉर्म करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरमध्ये बघितलेल्या आहे. लास्ट लेक्चर म्हणजे आपली फर्स्ट लेक्चरमध्येच आपण ऑपरेटिंग सिस्टीम काय मॅनेज करते ह्या सगळ्या गोष्टी बघून घेतलेल्या आहे. तर फक्त रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला सांगतो, ऑपरेटिंग सिस्टीम काय मॅनेज करते, आपली सिम्पली हार्डवेअर रिसोर्सेसला. तुम्हाला कोणतं जरी काम करायचं असेल ना, सगळ्यात पहिले तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीमलाच रिक्वेस्ट पाठवावं लागेल. तरच तुमचं काम काय होणार आहे, ते परफॉर्म काय करू शकतात, तुम्ही तुमच्या कामाला परफॉर्म करू शकतात. आता फॉर एक्झाम्पल, तुम्हाला काय करायचंय, लॅपटॉपला ऍक्सेस करायचंय. लॅपटॉपला ऍक्सेस करण्यासाठी बघा, तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो आणि त्याच्यानंतरच तुम्ही लॅपटॉपला ऍक्सेस करू शकता. तर तसंच समजा, तुम्हाला जर काही पण हार्डवेअरला जर ऍक्सेस करायचं असेल ना, त्याच्यासाठी तुम्हाला काय, पासवर्ड म्हणजेच काय, आपली ऑपरेटिंग सिस्टीमला काय करावं लागेल, रिक्वेस्ट काय करावं लागेल, सेंड करावं लागेल. आणि त्याच्यानंतरच तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीमला सिम्पली ऍक्सेस करू शकतात. आता इथं सिस्टीम कॉलचा काय रोल आहे ते आपण आता समजून घेणार आहे. ओके. आपल्या इंट्रोडक्शन टू ऑपरेटिंग सिस्टीम या एक्झाम्पलमध्ये आपण सिम्पली एक एक्झाम्पल घेतलं होतं का, एक्झाम्पल घेतलं होतं बिट्टूचा. ओके. आता आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊ, एक ऍप्लिकेशन आहे. ओके. काय, एक सिम्पली एक ऍप्लिकेशन आहे. तुम्ही कोणतंही ऍप्लिकेशन म्हणू शकतात, इंस्टाग्राम म्हणू शकतात, पिक्सआर्ट म्हणू शकता, मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट म्हणू शकता, कोणतं पण ऍप्लिकेशन आहे. बरोबर. ओके. आणि ते काय करायचंय तुम्हाला, सिम्पली आता समजा आपल्या मोबाईलमध्ये कोणती मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम कोणती, आपल्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड आहे. बरोबर. आता त्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीममध्ये मला काय करायचं, सिम्पली एक ऍप्लिकेशनला ओपन करायचं आहे ना. आणि त्या ऍप्लिकेशनला ओपन केल्यानंतर एक फाईल आहे, तिला सिम्पली काय करायचं, फक्त ओपन करायचं. फाईलला काय करायचं, ओपन करायचं आहे. आणि ती फाईल कशामध्ये स्टोअर आहे का, हार्डवेअर डिव्हाइसमध्ये. आता बघा प्रोसेस कशी होईल. ओके. इथे सिस्टीम कॉलचा काय रोल आहे ते आपण आधी समजून घेऊ. सगळ्यात पहिले तुम्ही काय करतील, ऍपला ओपन करतील. ऍपला ओपन केलं आणि तुम्हाला काय करायचे, फाईलला ओपन करायचंय. आता फाईलला ओपन करण्यासाठी इथे बघा आपली ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बरोबर. फाईलला ओपन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, एक रिक्वेस्ट पाठवावं लागेल. आणि तीच रिक्वेस्ट म्हणजे काय, सिम्पली सिस्टीम कॉल. तुम्हाला जर फाईलला ओपन करायचं असेल तर सगळ्यात पहिले ऑपरेटिंग सिस्टीमला रिक्वेस्ट पाठवा लागेल. आणि ती रिक्वेस्ट कोणती, ती रिक्वेस्ट कोणा थ्रू पाठवा लागेल, तुम्हाला सिस्टीम कॉलच्या थ्रू. आता सिस्टीम कॉलच्या थ्रू तुम्ही जेव्हा रिक्वेस्ट सेंड करतील ऑपरेटिंग सिस्टीमला, तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करेल, पुढचं टास्क एक्झिक्यूट करेल. बरोबर. आणि सिम्पली काय करेल, तिथे हार्डवेअर डिव्हाइसमध्ये जाईल, जी पण काय तुमची फाईल असेल तिला काय करेल, सिम्पली तुमच्या ऍप्लिकेशनच्या स्क्रीनवर काय करेल, सिम्पली शो करेल. इथपर्यंत कळलं. आता आपण सिस्टीम कॉलला थोडंसं डिटेलमध्ये बघू. आता सिस्टीम कॉल किती वेळेस आपण बोलतोय, याचा नक्की मिनिंग काय. ओके. आता सिस्टीम कॉलला समजण्यासाठी तुम्हाला आधी फंक्शन्सला समजून घ्यावं लागेल. मी असं अज्युम करतोय की तुम्हाला सी लँग्वेज ही प्रोग्रामिंग लँग्वेज येते. बरोबर. सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही फंक्शन ही कन्सेप्ट शिकले असतील. बरोबर. फॉर एक्झाम्पल, एक हॅलो नावाचं फंक्शन आहे. ओके. हे काय, हॅलो नावाचं फंक्शन. या फंक्शनला तुम्ही कॉल केलं. या फंक्शनला कॉल केल्यानंतर सिम्पली फ्लो कुठे जाईल, आपला हॅलो नावाचा जो फंक्शन आहे, ओके, त्याच्या डेफिनेशनकडे. या हॅलो नावाच्या फंक्शनला सिम्पली काय करायचं, प्रिंट करायचंय हॅलो नावाचं. ओके. हॅलो नेम फक्त काय करायचं, प्रिंट करायचं. तुम्ही इथे बघू शकता, हॅलो नेम प्रिंट करायचंय. मग या हॅलोला जेव्हा मी कॉल करेल तर सिम्पली फ्लो कोणाकडे जाईल, या हॅलोच्या डेफिनेशनकडे. आणि प्रिंट टेक्स्ट सिम्पली काय होईल, आपला हॅलो आपल्या आउटपुट कन्सोलवर आपल्याला दिसेल. तर आता तुम्ही बघू शकतात, हे जे फंक्शन आहे ना, त्याच प्रकारे काय असतो सिस्टीम कॉल. ओके. या
वर्ल्डमध्ये, ओके, ह्या कम्प्युटर सिस्टमच्या वर्ल्डमध्ये देर आर मल्टिपल सिस्टम कॉल, खूप सारे सिस्टम कॉल आहे अकॉर्डिंग टू द डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम. आता जर आपण बघितलं विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, फक्त अज्युम करू आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमकडे तिचे स्वतःचेच खूप जास्त सिस्टम कॉल आहे. मग आता हे सिस्टम कॉल कोण बनवतं? ज्याने पण कोणी विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमला बनवलं असेल, फॉर एक्झाम्पल कोणीतरी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, त्यांनी सिस्टम कॉल त्याने विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमला बनवलं, तर तेव्हाच जेव्हा तो विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बनवतो ना, तर त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्येच काय करतो, सिस्टीम कॉलला काय करतो, इनबिल्ड करतो. बरोबर, सिस्टीम कॉलला काय त्याच्यामध्ये ऍड करतो. सिंपल आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला? प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमचे काय असतात, आपले सिस्टीम कॉल असतात. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टीम असेल ना, जो पण कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, तो काय करेल, सिस्टीम कॉलला काय करेल, त्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ऍड करून देईल. इथपर्यंत कळलं तुम्हाला? आता ह्या सिस्टीम कॉलचा यूज कोणत्या वेने केला जातो ते आपण काय करू, या डायग्रामच्या वेने समजून घेऊ. सिंपल आहे. ओके, आणि हीच डायग्राम मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हीच डायग्राम तुम्हाला काय करायची, एक्झामला काढायची, म्हणून एक एक पॉईंट एकदम नीट लक्ष देऊन समजून घ्या. मी जो इथे हा कोड लिहिलेला आहे ना, हा कोड तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचा आहे बरं का. हा कोड फक्त अंडरस्टँडिंगसाठी लिहिलेला आहे. हा तुम्हाला नाही समजला काहीही टेन्शन घेऊ नका. ओके, समजला तर चांगली गोष्ट आहे, नाही समजला तरी वेल अँड गुड. ओके, आपण आपला मेन फोकस फक्त डायग्रामवर आहे. आता सिंपल एक अज्युम करा, एक युजर आहे. ओके, काहीतरी XYZ नावाचा युजर आहे. त्या XYZ नावाच्या युजरला काय करायचंय, आपल्या डिप्लोमा गुरुकुलच्या काय करायचं आहे, नोट्सला ऍक्सेस करायचंय. सिंपल, मी काय लिहिलं, एक XYZ युजर आहे, त्याला डिप्लोमा गुरुकुलच्या काय करायचे आहे, नोट्स ऍक्सेस करायचे आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे या नोट्स कशामध्ये प्रेझेंट असतील, आपल्या मेमरीमध्ये. आणि मेमरी काय एक प्रकारे आपला हार्डवेअर डिव्हाइस. बरोबर, तर आता बघा फ्लो कसं जाईल. हा युजर आहे. बरोबर, हा का आपलं युजर ऍप्लिकेशन आहे. युजर ऍप्लिकेशन कोणतंही असू शकतं, वर्ड डॉक्युमेंट असू शकतं मायक्रोसॉफ्टचं. ओके, पिक्सआर्ट असू शकतं. त्याच्या थ्रू काय करायचं, सिम्पली आपल्याला एका फाईलला, आपल्या नोट्सला काय करायचं, ओपन करायचं. मग हा युजर ऍप्लिकेशनवर गेला, त्यांनी सिम्पली ऍप्लिकेशनवर गेल्यानंतर आता आपण ऍप्लिकेशनला काय समजू, एक सीचा सॉफ्टवेअर समजू. व्हिज्युअल स्टुडिओ कोड थ्रू आपल्याला काय करायचं आहे, एका फाईलला ओपन करायचं आहे. ओके, मे बी हा प्रोग्राम दिसत नाही, आपण हा प्रोग्राम ना इथं लिहून घेऊ फक्त. ओके, इथं मी काय केलंय, सिम्पली एक व्हेरिएबल काय करतो, डिक्लेअर केलाय. बरोबर, आणि त्या व्हेरिएबल मध्ये सिम्पली आपण काय केलं, एक फंक्शन लिहून घेतलेलं आहे. काय केलंय, ओपन. आणि याच्यामध्ये काय करायचंय, मला नोट्स नावाचं जे फोल्डर आहे ना, notes.txt, त्याला काय करायचंय, ओपन करायचंय. आणि कोणामध्ये ओपन करायचं, ते रीड ऑनली मोडमध्ये, म्हणून RD. ओके, RD ओनली असं आपण सिम्पली लिहून घेतलं. इथे एकच मिनिट, आपण हे पुन्हा लिहू. इथं दिसत नाही, तुम्हाला वाटतं दिसतंय का? हा, हे बघा, एक व्हेरिएबल आपण काय केलं, डिक्लेअर केला. व्हेरिएबलला डिक्लेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये काय केलं, मी एक फंक्शन कॉल केलं. आणि ते फंक्शन काय, आपला सिस्टीम कॉल. ओके, आता काय करेल मी, आता नोट्सला मी फक्त n.txt लिहितो, आपल्याकडे जागा कमी म्हणून. आणि त्याच्यानंतर एक कॉमा घेतलेला आहे. आणि ओपन दी फाईल इन रीड ऑनली मोड. रीड ऑनली मोड म्हणजे आपण त्या फाईलला काय करू शकतो, फक्त रीड करू शकतो. त्या फाईलला आपण काय अपडेट नाही करू शकत, त्या फाईलमध्ये चेंजेस नाही करू शकत. इथपर्यंत माहिती आहे ना तुम्हाला, रीड ऑनली मोड माहिती आहे ना सर्वांना. रीड ऑनली मोड म्हणजे तुम्ही फक्त फाईलला काय करू शकता, ते रीड करू शकता, हे तुम्हाला माहिती आहे. सिंपल आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं, युजरने व्हिज्युअल स्टुडिओ कोडला ओपन केला आणि हा प्रोग्राम लिहिला. ओके, या प्रोग्रामला लिहिल्यानंतर त्यांनी काय केलं, सिम्पली एक्झिक्यूट केलं. या प्रोग्रामला लिहिल्यानंतर एक्झिक्यूट केलं. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, कोणता पण प्रोग्राम असेल, त्या प्रोग्रामला जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो तर तो कशामध्ये कन्वर्ट होतो, प्रोसेसमध्ये. ओके, आणि प्रोसेसमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर सीपीयूचं आपलं काम सुरू होऊन जातं. सीपीयू काय करतो, सिम्पली याचं एक्झिक्युशन सुरू करतो. अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज प्रोसेस, हे तुम्हाला माहिती आहे. मग आता सीपीयू काय करेल, सिम्पली त्या प्रोग्रामला, हा जो प्रोग्राम आहे त्याला काय करेल, एक्झिक्यूट करायला सुरुवात करेल. त्याने काय केलं, सगळ्यात पहिले ठीक आहे व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यानंतर त्याने इथे बघितलं काय, की एक ओपन नावाचा सिस्टीम कॉल काय झालेला आहे, कॉल केलेला आहे. मग आता इथे काय होईल माहिती आहे का, हा सीपीयू इथे जेव्हा होता ना, इंट FD. ओके, तेव्हा सीपीयू कोणत्या मोडमध्ये होता, युजर मोडमध्ये.
पुन्हा एकदा सांगतोय, आता सीपीयू कोणत्या मोडमध्ये, युजर मोडमध्ये. जसा एक सिस्टीम कॉल केला गेला, बरोबर, जसा एक सिस्टीम कॉल केला गेला तसा आपला सीपीयू कोणत्या मोडमध्ये आला, कर्नल मोडमध्ये. ओके, सिस्टीम कॉल आला त्याच्यानंतर काय होतं, एक प्रकारे इंटरप्ट क्रिएट होतो. इंटरप्ट क्रिएट होतो म्हणजेच काय, एक प्रकारे ट्रॅप क्रिएट होतो. ट्रॅप क्रिएट होतो म्हणजे काय, आपला जो सीपीयू आहे तो युजर मोडमध्ये एक्झिक्यूट करत होता, आता कशामध्ये एक्झिक्युशन त्यांनी सुरू केलं, कर्नल मोडमध्ये येऊन. कर्नल मोड म्हणजेच काय, एक प्रकारे आपली ऑपरेटिंग सिस्टीम समजू शकता. ऑपरेटिंग सिस्टीमचं ब्रेन आणि हार्ट म्हणजे काय, आपला कर्नल. एवढं तुम्हाला माहित आहे. ओके, आता आपण बघू सीपीयूने काय केलं, एक्झिक्युशन सुरू केलं. ओके, कर्नल मोडमध्ये आला. इथे कर्नल मोडमध्ये आल्यानंतर सीपीयूने काय बघितलं, सगळ्यात पहिले टेबल इंडेक्स. आता टेबल इंडेक्स काय असतो, टेबल इंडेक्स काय असतो आपण ते समजून घेऊ. ओके, टेबल इंडेक्सला आपण समजून घेऊ. सिंपल आहे, सीपीयूने एक्झिक्युशन सुरू केलं, युजर मोड तो कर्नल मोडमध्ये कधी आला, जेव्हा सिस्टीम कॉल आपण काय केला, सिस्टीम काय झाला, एक प्रकारे सिस्टीम कॉल काय झाला, इन्व्होक झाला. ओके, म्हणजे काय, एक प्रकारे ते फंक्शनला आपण कॉल केलं, सिस्टीम कॉल आला, बरोबर. त्याच्यानंतर काय, आपला सीपीयू कर्नल मोडमध्ये स्विच झाला. त्याच्यानंतर सीपीयू काय करेल, सिम्पली ओपन जो सिस्टीम कॉल आहे ना त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी कुठे शोधेल, टेबल इंडेक्समध्ये. ओके, टेबल इंडेक्स म्हणू शकतात आपण याला, इंडेक्स टेबल म्हणू किंवा टेबल इंडेक्स म्हणा. एक टेबल आहे फक्त, ज्याच्यामध्ये काय असतं मी तुम्हाला आता एक शॉर्टमध्ये सांगतो. ओके, एकच मिनिट फक्त, फास्ट. सिंपल आपण काय करू, इथे काय असेल, फंक्शन. ओके, फंक्शन नंतर इथं काय असेल आपल्याला, नंबर, आणि इथे एक ऍड्रेस है ना. आता आपण कोणत्या फंक्शनला, कोणत्या सिस्टीम कॉलला कॉल केलेला आपण, ओपन, बरोबर. एक गोष्ट लक्षात ठेवा, आतापर्यंत कोणती पण ऑपरेटिंग सिस्टीम असू द्या, त्याच्यामध्ये जर कुठलाही सिस्टीम कॉल असेल ना, त्या प्रत्येक सिस्टीम कॉलला काय असेल, एक युनिक नंबर काय केलेला असेल, असाइन केलेला असेल. पुन्हा एकदा सांगतोय, कोणती पण ऑपरेटिंग सिस्टीम असू द्या त्याच्यात जर सिस्टीम कॉल असेल ना, प्रत्येक सिस्टीम कॉलला काय असेल, एक युनिक नंबर असाइन केलेला असेल. फॉर एक्झाम्पल, तुमचं जर स्कूल असेल, कॉलेज असेल, तुम्हाला ओळखण्यासाठी काय, एक प्रकारे एक युनिक नंबर काय केलेला असतो, असाइन केलेला असतो. तर त्याच प्रकारे सिस्टीम कॉलला पण काय केलेला असतो, एक युनिक नंबर असाइन केलेला असतो. आणि ओपनला काय करा, अज्युम करा 0 हा नंबर काय केलेला आहे, एक प्रकारे असाइन केलेला आहे. मग सीपीयूने जेव्हा एक्झिक्युशन सुरू केलं तर तो काय बघेल, सिम्पली या नंबरमध्ये चेक करेल. ओके, असे डिफरंट सिस्टीम कॉल असतात. इथं समजा क्लोज आहे, ओके, इथं रीड सिस्टीम कॉल आहे. ओके, हे काय आता 1 2, ओके, हे त्यांचे ऍड्रेस असतील. आता सीपीयू काय करेल, चेक करेल, अच्छा 0 नंबरवर चेक करेल. 0 नंबरवर चेक केल्यानंतर तो त्याला लगेच भेटेल काय, की ओपन सिस्टीम कॉल काय आपल्याला काय करायचं, एक्झिक्यूट करायचं आहे. सीपीयूने काय केलं, टेबल इंडेक्स मध्ये शोधलं अकॉर्डिंग टू नंबर त्याला भेटला काय, ओपन सिस्टीम कॉल. आता ह्या ओपन सिस्टीम कॉल कोणत्या तरी मेमरीमध्ये स्टोअर असेल. सीपीयू काय करेल, या ओपन सिस्टीम कॉलच्या डेफिनेशनला शोधेल. ओके, कॉल झालाय ना, हा सिम्पली फ्लो कोणाकडे जाईल, आपला डेफिनेशनकडे. आणि कोणत्या तरी मेमरीमध्ये ना या ओपन सिस्टीम कॉलची काय असेल, डेफिनेशन असेल. जशी आपण हॅलोची बघितली बघा आता, तर त्याची काय असेल, डेफिनेशन असेल. ओके, तर इथे बघा आपण लिहिलंय इम्प्लिमेंटेशन ऑफ ओपन सिस्टीम कॉल. ज्यावेळी हॅलो होता बघा, हॅलो आपला होता, त्याच्यामध्ये आपण काय प्रिंटएफ लिहिलं होतं. तर त्याच वेळी ज्याने कोणी ऑपरेटिंग सिस्टीमला बनवलं असेल ना, सॉफ्टवेअर प्रोग्रामरनी, त्याने या ओपन सिस्टीम कॉलची पण डेफिनेशन ऑलरेडी लिहिलेली असेल. ती आपण लिहिली नाही आणि ती लिहायची पण नाही. ओके, ती खूप मोठी असते. ती सिम्पली आपण काय केलं, इथे मेन्शन केलंय, ओपन इम्प्लिमेंटेशन ऑफ ओपन सिस्टीम कॉल. इथपर्यंत समजलं. सीपीयूने सिंपल टेबल इंडेक्स मध्ये नंबर बघितला, युनिक नंबर, त्याच्या अकॉर्डिंग त्याने काय बघितलं की हा ओपन सिस्टीम कॉल कोणत्या ऍड्रेसवर आहे. सीपीयू सिम्पली त्या ऍड्रेसवर गेला आणि त्याचं काय केलं, एक प्रकारे एक्झिक्युशन सुरू केलं. एक्झिक्युशन सुरू केल्यानंतर आता काय होईल मी ते तुम्हाला सांगतो. ओपन सिस्टीम कॉलला काय केलं, एक्झिक्यूट केलं सीपीयूने. ओके, एक्झिक्यूट करत गेला. त्याच्यानंतर काय केलं, सिम्पली स्टेटस रिटर्न केला. स्टेटस रिटर्न केला म्हणजे काय, जर फाईल एक्झिस्ट करत असेल. ओके, आता समजा फाईल जर आपल्या कम्प्युटर सिस्टीम मध्ये नसेलच, तर सिंपल आपल्याला काय एरर मेसेज येईल. जर एरर मेसेज आला ना, तर ऑपरेटिंग सिस्टीम काय रिटर्न करेल, -1. एरर आला तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करेल, रिटर्न -1. आणि
जर एरर नाही आला तर ऑपरेटिंग सिस्टम काय करेल, एक पॉझिटिव्ह इंटिजर काय करेल, रिटर्न करेल. आणि तोच इंटिजर म्हणजे काय झाला, आपला फाईल डिस्क्रिप्टर. ऑपरेटिंग सिस्टमने काय केलं, त्या फाईल डिस्क्रिप्टरला सेंड केलं. ओके, आणि सेंड केलं म्हणजेच काय, एक प्रकारे आपली फाईल काय झाली, ओपन झाली. एवढं सिस्टम कॉलचं वर्किंग आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. ओके, तुम्हाला समजलं नसेल तर एकदम इझी वर्किंग आहे सिस्टम कॉलचा आणि खूप जास्त इझी कन्सेप्ट आहे. सिस्टम कॉलची कन्सेप्ट काय माहितीये का, जर मला काय करायचंय, हार्डवेअर रिसोर्सेसला काय करायचं, ऍक्सेस करायचंय, तर माझ्याकडे डायरेक्ट काय ऑथॉरिटी नाही, बरोबर. मला जर ऍक्सेस करायचं असेल तर मी काय करेल, एक सिस्टम कॉलला काय करेल, इन्व्होक करेल. ओके, त्याला काय, मी म्हणजे तिथे फक्त मी लिहेल. ओके, ऍप्लिकेशनवर आता व्हिज्युअल स्टुडिओ कोडवर आपण काय हा कोड लिहिलेला आहे, ओपन करण्यासाठी ओपन सिस्टम कॉल सिम्पली कॉल केलेला आहे. आता काय होईल, सिम्पली सीपीयू काय करेल, या ओपनला काय करेल, एक्झिक्यूट करायला जाईल ना, तर तेव्हा काय एक प्रकारे इंटरप्ट येईल, तो थांबेल. काय, आता तो बघेल की मी काय होतो युजर मोडमध्ये, जसं सिस्टम कॉल होईल ना, तर त्यांनी सिम्पली कर्नल मोडमध्ये त्याचं काय केलं, एक्झिक्युशन सुरू केलं. तिकडे काय होतं, आपला टेबल इंडेक्समध्ये शोधलं त्याने काय, की हा जो ओपन सिस्टम कॉल आहे तो कोणत्या लोकेशनवर आहे, त्या लोकेशनवर गेला, त्याला एक्झिक्यूट केला आणि सिम्पली आपल्याला काय केली, त्यांनी फाईलला ओपन करून दिला. इथपर्यंत कळलं. सिम्पली ही स्टोरी सिस्टम कॉलची, सिंपल स्टोरी एकदम सिस्टम कॉलची, एकदम इझी समजण्यासाठी. ओके, आय होप तुम्हाला सिस्टम कॉलची स्टोरी समजली असेल. आता ह्या सिस्टम कॉलचा आपण आन्सर कोणत्या वेने लिहिला पाहिजे ते काय करणार आहे, लॅपटॉपवर एकदम सिंपल वे मध्ये समजून घेणार आहे. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आता आपण काय करू, लॅपटॉपमध्ये सगळ्या गोष्टी काय करून घेऊ, समजून घेऊ. थँक्यू सो मच. हॅलो एव्हरीवन, आता आपण सिस्टम कॉलचा आन्सर कोणत्या वेने लिहिला पाहिजे ते डिस्कस करणार आहे. ओके, तर सिस्टम कॉलचा आन्सर बघण्यासाठी आपण फक्त एक काय करू, डायग्रामला रिवाइज करू. बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जेव्हा प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये असतो तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, प्रोसेस. प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज प्रोसेस. तर मला एक सांगा, जेव्हा सीपीयू आपला युजर लेवल मध्ये काय करत असेल, त्याचं जी पण काय प्रोसेस आहे त्याला एक्झिक्यूट करत असेल, मग आपण त्या प्रोसेसला काय म्हणू, युजर लेवल प्रोसेसेस. बरोबर, काय म्हणू, युजर लेवल प्रोसेसेस. बरोबर, आणि तुम्हाला मी एक सांगितलं होतं, युजर लेवल प्रोसेसेस कॅनॉट डायरेक्टली ऍक्सेस हार्डवेअर रिसोर्सेस. म्हणजे जर युजर लेवल प्रोसेसला हार्डवेअरला ऍक्सेस करायचं असेल तर कोणाच्या हेल्पने ऍक्सेस करत असते, ती ऑपरेटिंग सिस्टम ऑर कर्नल. मग आपला फर्स्ट पॉईंट काय बनणार आहे, आपला user level processes cannot directly access hardware resources. तुम्ही इथं बघू शकता, user level process cannot directly access hardware resources. Therefore, user level processes use system call. ओके, आणि जेव्हा पण युजर लेवल प्रोसेसला हार्डवेअर जे पण काही रिसोर्सेस असतील त्याला जर ऍक्सेस करायचं असेल तर आपण काय करतो, सिस्टम कॉलचा यूज करतो. ओके, आपण हे व्हाईट बोर्डवर समजलं होतं. तर तोच पॉईंट आपण काय केलाय, सिम्पली इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे. नंतर सेकंड पॉईंट काय, अ सिस्टम कॉल act as an interface between user level processes and the operating system kernel. बघू शकता तिथे. ओके, याला छोटं केलं मी आता. A system call act as an interface between user level process and the operating system kernel. याला नीट समजून घेऊ. तुम्ही इथे बघू शकतात, आपला आपण जेव्हा पण सिस्टम कॉलला काय करतो, एक प्रकारे इन्व्होक करतोय. बरोबर, सिस्टम कॉलला काय करतोय, इन्व्होक करतोय. तर हा सिस्टम कॉल आपला एका ब्रिज सारखा काम करतोय. कशाच्या मध्ये, ओके, हा काय सिस्टम कॉल आपला ब्रिज, आणि तो कोणाच्या बिटवीन ब्रिज सारखा काम करतोय, युजर लेवल आणि ऑपरेटिंग सिस्टमच्या, युजर लेवल प्रोसेसेस आणि ऑपरेटिंग सिस्टमच्या कर्नल मध्ये तो काय करतोय, एका ब्रिज सारखा. आणि त्याच ब्रिजला आपण काय बोलत असतो, इंटरफेस. तर आपण इथे तेच लिहिलंय, सिस्टम कॉल ऍक्ट ॲज अन इंटरफेस बिटवीन युजर लेवल प्रोसेसेस. ओके, युजर लेवल प्रोसेसेस अँड द ऑपरेटिंग सिस्टम कर्नल. ओके, हा पॉईंट समजला. त्याच्यानंतर सिस्टम कॉलचा यूज करून, ओके, युजिंग सिस्टम कॉल युजर लेवल प्रोसेस कॅन रिक्वेस्ट सर्व्हिसेस such as file management, process management, memory management and device management from the operating system kernel. आणि या सिस्टम कॉलचा यूज करून युजर लेवल प्रोसेस काय करू शकते, रिक्वेस्ट करू शकते डिफरंट सर्व्हिसेसला. कोणत्या सर्व्हिसेस येतात, फाईल मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट अँड डिव्हाइस मॅनेजमेंट फ्रॉम द ऑपरेटिंग सिस्टम कर्नल. आणि कोणाकडून ती रिक्वेस्ट करू शकते, ऑपरेटिंग सिस्टम कर्नल पासून. एकदम इझी पॉईंट आहे, आपण व्हाईट बोर्डवर समजून घेतलं होतं. बरोबर, आता सिस्टम कॉलचे इम्प्लिमेंटेशन हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, सिस्टम कॉलच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आपण बघितलं होतं काय, इच सिस्टम कॉल इज असोसिएटेड विथ अ युनिक नंबर. ओके, प्रत्येक सिस्टम कॉलला काय करतो आपण, एक युनिक नंबर देतो. हे आपण व्हाईट बोर्डवर बघितलं होतं, ते सिम्पली इथं काय केलंय, इंग्लिश मध्ये लिहून घेतलंय. बरोबर, जसं प्रत्येक स्टुडंटला त्याचा एक रोल नंबर असतो, त्याच प्रकारे ज्याने पण कोणी ऑपरेटिंग सिस्टम बनवली असेल, ती ऑपरेटिंग सिस्टम कोणती पण असू शकते, विंडोज, लिनक्स,
उबंटू. ओके, त्याने काय केलं असेल, जेव्हा सिस्टीम कॉल ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये ऍड केले असेल तेव्हा प्रत्येकाला काय दिला, एक नंबर दिलेला आहे. ओके, एक काय दिला, युनिक नंबर दिलेला आहे. आणि तो युनिक नंबर कशामध्ये स्टोअर असतो, एका टेबल इंडेक्स मध्ये. ते आता आपण बघू. सिस्टम कॉल इंटरफेस मेंटेन अ टेबल इंडेक्स अकॉर्डिंग टू दिस नंबर. आणि हा जो सिस्टम कॉलचा इंटरफेस आहे ना, तो काय करतो, एक टेबलला मेंटेन करतो. सिंपल. सिस्टम कॉलचा जो इंटरफेस आहे तो काय करेल, सिम्पली एका टेबलला मेंटेन करेल. असा टेबल असेल, बरोबर. इकडे काय असेल, आपले फंक्शन असेल, बरोबर. मी सांगितलं होतं इथं फंक्शन, इथं नंबर होता, इथं काय होता, आपला एक ऍड्रेस होता. तर हे कोण मेंटेन करतोय, सिम्पली आपला कोण, सिस्टम कॉल इंटरफेस काय करतोय, ह्या टेबलला मेंटेन करतोय. आणि कशाच्या अकॉर्डिंग, या नंबरच्या अकॉर्डिंग. इथपर्यंत समजलं. सिस्टम कॉल इंटरफेस मेंटेन अ टेबल अकॉर्डिंग टू दिस नंबर. ओके, इथपर्यंत समजलं. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. द सिस्टम कॉल इंटरफेस इन्व्होक द इंटेंडेड सिस्टम कॉल इन ऑपरेटिंग सिस्टम कर्नल अँड रिटर्न स्टेटस ऑफ द सिस्टम कॉल अँड रिटर्न व्हॅल्यू. हे पण आपण बघितलं होतं. काय, आता जेव्हा पण हा सिस्टम कॉल काय होईल, इन्व्होक होईल. इन्व्होक झाल्यानंतर काय होईल, इन्व्होक झाल्यानंतर आपला जो सीपीयू आहे तो काय करेल, एक प्रकारे त्या सिस्टम कॉलला काय करेल, एक्झिक्यूट करेल. त्याला युजरला काय काय पाहिजे त्याच्या अकॉर्डिंग काय करेल, तो सगळ्या गोष्टींना एक्झिक्यूट करेल आणि युजरला रिक्वायर जे पण काय सर्व्हिसेस आहे ते काय एक प्रकारे रिटर्न करेल. पण रिटर्न करताना तो काय करत असतो, स्टेटस. स्टेटस म्हणजे काय, आपले जे टास्क आहे ते सक्सेसफुली एक्झिक्युटेड झाले की नाही, आणि एक नंबर रिटर्न करतो. काय, एक पॉझिटिव्ह इंटिजर. आपण व्हाईट बोर्डवर समजून घेतलं होतं, बरोबर. तो काय एक रिटर्न करतो, एक पॉझिटिव्ह इंटिजर. इथं दिलंय बघा, आपण रिटर्न केला पॉझिटिव्ह इंटिजर. आपण तेच लिहिलेलं आहे. काय, द सिस्टम कॉल इंटरफेस इन्व्होक इंटेंडेड. इंटेंडेड म्हणजे जो सिस्टम कॉल आपण कॉल केलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटेंडेड सिस्टम कॉल. ओके, पुन्हा एकदा बघू. आता हा काय झाला, आपला एक इंटेंडेड सिस्टम कॉल. इंटेंड म्हणजे काय, आपला हेतू काय, बरोबर. आपल्याला कोणता सिस्टम कॉल एक्झिक्यूट करायचा, आपण तेच लिहिलंय. द सिस्टम कॉल इंटरफेस इन्व्होक म्हणजे काय, कॉल करणं. आता कॉलला दुसरा शब्द काय असतो, इन्व्होक. ओके, कॉलला दुसरा शब्द आपण काय म्हणतो, इन्व्होक. हे लक्षात राहू द्या. ओके, जेव्हा पण मी इन्व्होक म्हणेल ना, तर त्याचा मिनिंग काय, कॉल. ओके, तर इथं काय लिहिलं आपण, द सिस्टम कॉल इंटरफेस इन्व्होक्स इंटेंडेड सिस्टम कॉल. जे इंटेंडेड सिस्टम कॉल आहे त्यांना काय करतो, इन्व्होक करतो इन ऑपरेटिंग सिस्टम करणार. आणि कुठे एक्झिक्यूट करतो तो, कुठे इन्व्होक केला जातो, ऑपरेटिंग सिस्टमच्या कर्नलमध्ये. ओके, ऑपरेटिंग सिस्टम कर्नल अँड रिटर्न स्टेटस ऑफ द सिस्टम कॉल अँड रिटर्न व्हॅल्यूज. ओके, आणि काय करेल, सिम्पली मी काय बोललो, स्टेटस ऑफ सिस्टम कॉल रिटर्न केले जाईल आणि रिटर्न काय केली जाईल, व्हॅल्यू रिटर्न केली जाईल. इथपर्यंत समजलं. आता त्याच्यानंतर, द कॉलर डज नॉट नीड टू नो हाऊ अ सिस्टम कॉल इज इम्प्लिमेंटेड इंटरनली. ओके, इट ओनली नीड टू फॉलो द ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस अँड अंडरस्टँड द सर्व्हिस प्रोव्हाइडेड बाय द ऑपरेटिंग सिस्टम. आता हा पॉइंट समजून घेऊ. ओके, आता माझ्याकडे समजून घ्या, हा माझ्याकडे एक मोबाईल आहे, बरोबर. ह्या मोबाईलमध्ये मी कोणतं तरी ऍप्लिकेशन काय करतोय, रन करतोय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पिक्सार्ट ओपन केलेलं आहे, बरोबर. आता या पिक्सार्टला ओपन केल्यानंतर मला एक सांगा, पिक्सार्टला जेव्हा आपण ओपन करतो तर बॅकएंड मध्ये जेवढा पण काय कोड एक्झिक्यूट होत असतो, ओपन केल्यानंतर त्याचा पण एक सेपरेट कोड असेल, बरोबर. तर तो कोड आपल्याला माहित आहे का, आपल्याला त्या कोडशी काहीच घेणं देणं नाही. आणि ते कोण लपवत असतं, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. म्हणजे पिक्सार्ट इटसेल्फ काय करतोय, आपल्याला थांबवतोय कशापासून, की बॅकग्राऊंडला, ओके, बॅकएंडला जे पण काय चालू आहे ते तुम्हाला बघायची गरज नाही. तुमचं जे जे काय महत्वाचं आहे ते मी काय करतोय, तुम्हाला एक प्रकारे इंटरफेसच्या थ्रू काय करतोय, शो करतोय. तर इथं त्यांनी ते सांगितलंय, कॉलर म्हणजे कोण, आपण. ओके, कॉलर डज नॉट नीड टू नो हाऊ सिस्टम कॉल इज इम्प्लिमेंटेड. कॉलरला हे जाणून घ्यायची गरज नाही की सिस्टम कॉल कशा वेने इम्प्लिमेंट केलेला आहे. ओके, ते खूप जास्त किचकट असतं, त्याला जाणून घ्यायची गरज नाही. त्याला काय फक्त जे त्याच्या महत्वाचं आहे, ओके, तेच काय करेल, एपीआय त्याला शो करेल. मग आपण इथं तेच लिहिलंय, द कॉलर डज नॉट नीड टू नो हाऊ अ सिस्टम कॉल इज इम्प्लिमेंटेड इंटरनली. इंटरनली तो कसा इम्प्लिमेंटेड झालाय हे त्याला जाणून घ्यायची गरज नाही. इट ओनली नीड टू फॉलो द ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. त्याला काय सिम्पली करायचंय, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेसला काय करायचंय, फॉलो करायचंय. आणि त्याला माहिती पाहिजे की हे जे ऍप्लिकेशन आहे ते कोणत्या कोणत्या डिफरंट सर्व्हिस काय करते, प्रोव्हाइड करते. तर आपण तेच लिहिलेलं आहे, द कॉलर does not need to know how a system call is implemented internally. It only needs to follow the application programming interface and understand the services provided by the operating system. एकदम इझी. ओके, त्याच्यानंतर मोस्ट डिटेल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम इंटरफेस आर हिडन फ्रॉम प्रोग्रामर्स बाय एपीआय. आता जे मी तुम्हाला इकडे सांगितलं ना, तेच पुन्हा आता हा जो फोर्थ पॉईंट होता ना, यालाच काय केलं आपण, एक्सटेंड केलेलं आहे. ओके, ते फक्त काय केलंय, डिफरंट लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे. मोस्ट डिटेल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम इंटरफेस आर हिडन फ्रॉम द प्रोग्रामर्स बाय एपीआय. बरोबर, प्रोग्रामर पासून
जेवढ्या पण डिटेल्स आहे ना ऑपरेटिंग सिस्टम इंटरफेसच्या, त्या काय केले गेलेलं आहे, हिडन केले गेलेलं आहे बरोबर, कोणाकडून ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस पासून. आणि हे जे पण काही सगळी गोष्ट आहे ना, ती कोण मॅनेज करतं? रन टाइम सपोर्ट लायब्ररी. आता लायब्ररी तुम्हाला ही लायब्ररी माहिती असेल बरोबर. हॅश ही काय तुमची हेडर फाईल आहे बरोबर. हॅश इन्क्लूड stdio.h. ओके. आणि याच्यामध्ये काय जेवढे पण स्टँडर्ड इनपुट आउटपुट ऑपरेशन्स असतील म्हणजे प्रिंट एफ, ओके, स्कॅन एफ, हे काय असतात या फाईलमध्ये स्टोअर असतात बरोबर. तर त्याच प्रकारे जेवढे पण सिस्टम कॉल्स आहे, जेवढ्या पण काही हिडन गोष्टी ना, ती लायब्ररी त्याला मॅनेज करणारी कोणती लायब्ररी आहे? रन टाइम सपोर्ट लायब्ररी. एवढं एक लक्षात ठेवा, कोणती लायब्ररी? रन टाइम सपोर्ट लायब्ररी. जशी ही लायब्ररी काय मॅनेज करते? ओके, हा ही हेडर फाईल काय मॅनेज करते? हिच्यामध्ये काय ऑलरेडी फंक्शन इनबिल्ड केलेले कोणते प्रिंट एफ, स्कॅन एफ बरोबर. तर त्याच प्रकारे इथे पण कोणती लायब्ररी? रन टाइम सपोर्ट लायब्ररी. ती काय करते? एक प्रकारे सगळ्या ज्या काही डिटेल्स आहे त्या प्रोग्रामर्स पासून हाईड ठेवते. ओके. आणि त्याचं मॅनेजमेंट या रन टाइम सपोर्ट लायब्ररीकडे. सिंपल. मोस्ट डिटेल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम इंटरफेस आर हिडन फ्रॉम प्रोग्रामर्स बाय एपीआय अँड इट इज मॅनेज बाय द रन टाइम सपोर्ट लायब्ररी. बरोबर. आपण ही डायग्राम समजून घेतली होती. आता एक्झामला कधी कधी काय विचारतात? ओपन सिस्टम कॉल किंवा एक्झाम्पल तुम्हाला क्लोज सिस्टम कॉल पण विचारू शकता. आता आपण क्वेश्चन बघून घेऊ कसे कसे विचारतात. डिस्क्राईब द पर्पज ऑफ सिस्टम कॉल. स्ट्रेट टू सिस्टम कॉल विथ इट्स फंक्शन. आता त्यांनी पर्पज विचारलं असेल ना, तेव्हा तुम्ही हे लिहू शकतात बरोबर. सिस्टम कॉलचं पर्पज काय? सिस्टम कॉल आपण कशासाठी युज करतो ते आपण इथे 2 पॉइंट्स लिहिलेले आहे बरोबर. क्वेश्चन जर 4 मार्क्सचा असेल तर तुम्हाला काय करायचं? सिंपल सिस्टम कॉलचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं ते पण दाखवायचं आहे. ओके, डायग्राम पण काढा. आणि लास्टला जर त्यांनी मेन्शन केलं असेल एक्सप्लेन ओपन सिस्टम कॉल, तर सिम्पली काय करा? ओपन सिस्टम कॉलला काय करा? एक्सप्लेन करा. क्वेश्चन जर 6 मार्क्सचा असेल, जर त्याच्यामध्ये फक्त म्हटलं असेल एक्सप्लेन सिस्टम कॉल, तर ओपन आणि क्लोजला दोघांना काय करा? एक्सप्लेन करा. म्हणजे काय? हे दोन काय प्रकारे एक प्रकारे काय होऊन जातील आपल्यासाठी एक एक्झाम्पल सारखे काय करतील? ऍक्ट करतील. म्हणजे आपल्याला जो पेपर चेकर असेल तो फुल मार्क्स देईल बरोबर. तर सिंपल आहे, मी तुम्हाला सांगितलंय कोणत्या वेने आन्सर लिहिलं पाहिजे. सिस्टम कॉल जर क्वेश्चन आला व्हॉट इज सिस्टम कॉल, तर हे लिहून मोकळून जायचं सगळं. डायग्राम काढायची. आणि जर त्यांनी मेन्शन केलं असेल फक्त एक सिस्टम कॉल, तर एकच करायचं. जर त्यांनी फक्त म्हटलं असेल, भले तो 4 मार्काचा जरी क्वेश्चन असेल, त्यांनी जरी सांगितलं असेल आपल्याला एक्सप्लेन करा सिस्टम कॉलला, तेव्हा सुद्धा तुम्हाला काय करायचे? हे पूर्ण पॉइंट्स लिहायचे. आणि सिम्पली एक सिस्टम कॉल काय करा? आता आपण इथे ओपन लिहिलेलं आहे ना, ओपन सिस्टम कॉलला काय करा? तिथे डिस्क्राईब करून द्या आन्सर मध्ये. ओके. आता ओपन सिस्टम कॉलला आपण समजून घेऊ. काल आपण याच्यावर समजून घेतलं होतं बरोबर, व्हाईट बोर्डवर. आता ओपन सिस्टम कॉलचं डिस्क्रिप्शन बघू. नक्की ऍक्च्युअल मध्ये कसं परफॉर्म होतं. ओके. ओपन सिस्टम कॉल इज बेसिकली फॉर ओपनिंग अ फाईल. बरोबर. ओपन सिस्टम कॉल कशासाठी? फाईलला ओपन करण्यासाठी. हे खूप इझी आहे. द ओपन सिस्टम कॉल is used to open a file and establish access to it so that a program can perform operations such as reading or writing. हे समजून घे. ओपन सिस्टम कॉल इज used to open a file. ओके. हे जे वर्ष होतं ना, तेच आपण काय केलंय? डिफरंट लँग्वेज मध्ये लिहून घेतलेलं आहे. काय? द ओपन सिस्टम कॉल इज used टू ओपन अ फाईल. ओके. जेणेकरून आपले जे आन्सर असेल ते काय मोठं वाटेल सिम्पली. आणि अँड इट इस्टॅब्लिश ऍक्सेस टू इट. बरोबर. आणि ओपन सिस्टम कॉलमुळे काय एक ऍक्सेस आपण काय करू शकतो? त्या फाईलला एक प्रकारे काय करू शकतो? ऍक्सेस करू शकतो. मग आपण इथं तेच लिहिलेलं आहे. काय? याच्यामुळे इस्टॅब्लिश करता येईल काय? ऍक्सेस टू द फाईल सो दॅट अ प्रोग्राम कॅन परफॉर्म ऑपरेशन सच एज रीडिंग ऑर रायटिंग. आणि त्याच्यामुळे काय जो प्रोग्रामर असेल किंवा प्रोग्राम काय करू शकतो? एक प्रकारे रीडिंग आणि रायटिंगचे काय ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. आता समजून घ्या तुम्ही. मी काय करतो? एक फाईलला ओपन करतो. ओके. आपण एक फाईलला ओपन करू. आता व्हॉट इज ग्रेड नावाची एक फाईल आहे बरोबर. आता त्या फाईलला मी ओपन केलं. आता या फाईलला ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही फाईल काय आपली ओपन झालेली. आणि एकदाची फाईल ओपन झाली तर त्याच्यामध्ये काय करू शकतो? मी रीड पण करू शकतो. म्हणजे काय? सगळ्या गोष्टींना वाचू शकतो, कॉपी करू शकतो बरोबर सगळ्या गोष्टी. आणि राईट म्हणजे काय? या फाईलमध्ये एक प्रकारे चेंजेस पण करू शकतो. राईट. तर इथे तेच मेन्शन केलं आपण. काय? ओपन सिस्टम कॉल इज यूज टू ओपन अ फाईल अँड इस्टॅब्लिश ऍक्सेस टू इट. ओके. त्याच्यानंतर सो दॅट अ प्रोग्राम कॅन परफॉर्म ऑपरेशन सच एज रीडिंग ऑर रायटिंग. त्याच्यामुळे काय आपण रीडिंग आणि रायटिंगचे ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. वेन द ओपन सिस्टम कॉल इज एक्झिक्युटेड इट रिटर्न्स अ फाईल डिस्क्रिप्टर. हे आपण काल बघितलं होतं.
बरोबर. काय सांगितलंय त्यांनी, वेन द ओपन सिस्टम कॉल इज एक्झिक्युटेड इट रिटर्न्स अ फाईल डिस्क्रिप्टर. बरोबर. आता हा ओपन सिस्टम कॉल काय बघा, इम्प्लिमेंटेशन सीपीयूने याला एक्झिक्यूट केलं, तर हा काय रिटर्न करेल, एका एका डिस्क्रिप्टरला रिटर्न करेल. बरोबर. आपण व्हाईट बोर्डवर समजून घेतलं होतं, राईट. एकच मिनिट है ना. तर आपण लिहू, इथं मी काहीतरी लिहितो. आता आपण हॅलोचं एक्झाम्पल घेतलं होतं बघा. हॅलो जर हे फंक्शन डेफिनेशन असेल, बरोबर, आणि ही जर इंट डेफिनेशन समजा हिचा डेटा टाईप असेल इंट म्हणू शकतात तुम्ही. ओके, रिटर्न टाईप म्हणतो आपण याला. आणि याच्यामध्ये काय सिम्पली प्रिंट एफ आपण काय करतो, इथे लिहिलं मी हॅलो वर्ल्ड. ओके, सिंपल आहे. इथं आपण साईज वाढवून घेतली, प्रिंट एफ हॅलो वर्ल्ड. पण आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, इथे इंट असल्यामुळे आपल्याला काहीतरी एक व्हॅल्यू रिटर्न करावं लागेल. बरोबर. रिटर्न 0 म्हणू शकतात, 1 म्हणू शकतात. ओके. आणि तुम्हाला एक गोष्ट अजून प्रॅक्टिकली दाखवतो डायरेक्ट. ओके, सी कंपायलर. आपण प्रॅक्टिकली नेटवर्क नाही का, बरं ठीक आहे. सी कंपायलर तुम्हाला माहिती आहे, सी कंपायलर मध्ये आपण कोणता पण कोड लिहितो तर काय, एक इंट मेन म्हणून लिहितो बघा, इंट मेन. आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी आपल्याला काय एक रिटर्न 0 लिहावाच लागतो. बरोबर. रिटर्न 0. हा काय केला आपण, सिम्पली इंट मेन रिटर्न 0. आता इथं आपण रिटर्न 0 का करतोय, कोणता तरी एक नंबर इंट आहे ना, याचा रिटर्न डेटा टाईप काय, एक प्रकारे आपल्याला कोणतं तरी एक इंटिजर रिटर्न करावं लागेल. तर त्याच प्रकारे हा जो आपला ओपन फंक्शन आहे ना, ओपन, ज्याने पण कोणी ऑपरेटिंग सिस्टमला बनवलंय, तर त्याने त्याच्या डेफिनेशन मध्ये काय केलंय, सिम्पली एक डेटा टाईप रिटर्न, काय एक नंबर काय व्हायला पाहिजे, रिटर्न व्हायला पाहिजे, आणि त्याच नंबरला काय म्हणतो आपण. ओके, आता आपण समजा इथं रिटर्न 0 गेला. ओके, 0 रिटर्न केला, तर त्याच नंबरला आपण काय म्हणतो, फाईल डिस्क्रिप्टर. आता याला एकदम सिंपल लँग्वेज मध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, तर ते काय झालं, आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो, बरोबर, हॉटेलमध्ये गेल्यानंतर समजा मला काय करायचं, एक पावभाजीला ऑर्डर द्यायची, तर आपण काय करू, आधी काउंटरवर जाऊ. काउंटरवर गेल्यानंतर त्यांना सांगू की मला पावभाजी पाहिजे. मग ते काय करतील, आपल्याला एक टोकन देतील. बरोबर. आणि टोकन दिल्यानंतर जिथे पण कोणी पावभाजी बनवत असेल, त्याला जर आपण टोकन दिलं, तर तो आपल्याला कशावरून ओळखेल, त्या टोकनवरून. ते टोकन बघेल, ओके हे पावभाजीचं टोकन आहे, आपल्याला काय करेल, तो पावभाजी देईल. तर ते टोकन इज नथिंग बट द फाईल डिस्क्रिप्टर, असं समजू शकता तुम्ही इथे. बरोबर. इथे आपल्याला काय एक फाईल डिस्क्रिप्टर रिटर्न केला जातोय, म्हणजे काय, आता ही फाईल जर माझी ओपन झाली, ओके, ही फाईल ओपन झाल्यानंतर सिम्पली काय रिटर्न केलं जाईल, एक फाईल डिस्क्रिप्टर. कशासाठी, हे ओळखण्यासाठी की ही फाईल काय एक प्रकारे ओपन केलेली आपण. ओके, मग तेच. आता समजा या फाईलला मला फ्युचरमध्ये रीड आणि राईट ऑपरेशन परफॉर्म करायचे, तर पुन्हा पुन्हा आपल्याला काय कोड एक्झिक्यूट करावा लागेल का नाही. सिम्पली आपली ऑपरेटिंग सिस्टम काय दाखवेल की याच्याकडे काय एक फाईल ओपन झालेली आहे, तिचा टोकन राहील आपल्याकडे. मग आपण फ्युचरमध्ये काय तिच्यामध्ये रीड राईट ऑपरेशन परफॉर्म करू शकतो. सिम्पल आहे. ओके, तर इथं काय सिम्पली एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, बाकी काय लक्षात ठेवायची गरज नाही. इथं एवढंच लक्षात ठेवा, जेव्हा ओपन सिस्टम कॉल एक्झिक्यूट होतो, तर तो काय करतो, फाईल डिस्क्रिप्टरला रिटर्न करतो. सिम्पल आहे. आणि तो फाईल डिस्क्रिप्टर काय एक पॉझिटिव्ह इंटिजर आहे दॅट युनिकली आयडेंटिफाय ओपन फाईल. ओके, आणि त्या फाईल डिस्क्रिप्टरला जर रिटर्न केलं, तर तो काय करेल, युनिकली आयडेंटिफाय करेल काय, की ही फाईल ओपन झालेली. बरोबर. इथपर्यंत समजलं. इट इज युज बाय द ऑपरेटिंग सिस्टम टू ऍक्सेस द फाईल फ्रॉम ओपन फाईल टेबल. ओके, आता एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा हा फाईल डिस्क्रिप्टर रिटर्न केला जाईल ना, एकच मिनिट, जेव्हा हा फाईल डिस्क्रिप्टर रिटर्न केला जाईल ना, तर त्याचा काय एक टेबल मेंटेन केला जाईल. बरोबर. त्याचा सिम्पली एक टेबल मेंटेन केला जाईल, आणि त्या टेबलमध्ये काय असेल, आपल्याला लिहिलेलं असेल, हे बघा असं एक टेबल मेंटेन केलं जाईल, त्याच्यामध्ये फाईल डिस्क्रिप्टरचा काय केला जाईल, एक प्रकारे नंबर स्टोअर केला जाईल. तर इथं आपण तेच लिहिलंय, अ फाईल डिस्क्रिप्टर इज अ पॉझिटिव्ह इंटिजर दॅट युनिकली आयडेंटिफाय अँड ओपन फाईल. ओके, आता हा युनिकली आयडेंटिफाय काय करेल, एखादी फाईल आहे समजा नोट्स डॉट टी नावाची फाईल आहे. ओके, n.txt नावाची फाईल आहे, तिला काय करेल, हा फाईल डिस्क्रिप्टर हा एक नंबर काय युनिकली आयडेंटिफाय करेल. ओके, तेच लिहिलंय, अँड इट इज युज बाय ऑपरेटिंग सिस्टम टू ऍक्सेस द फाईल फ्रॉम द ओपन फाईल टेबल. आणि जेव्हा पण ऑपरेटिंग सिस्टमला काय करायचं असेल, या फाईलला ओपन करायचं असेल, तर सिम्पली ती काय बघेल, या टोकनला बघेल, आणि त्याच्या अकॉर्डिंग काय करेल,
फाईलला ओपन करेल. पुन्हा पुन्हा आपल्याला कोड एक्झिक्यूट करायची गरज नाही. पुन्हा पुन्हा ओपन सिस्टम कॉल ला कॉल करायची गरज आहे का? नाही. आता सिंपल मी काय करतो, विंडोज डी करतो. बघा आता आपल्या फाईल काय झाल्या एक प्रकारे मिनिमाइज झाल्या. आता मला काय करायचंय, फाईलला ओपन करायचंय. तर सिंपल मी काय केलं, बघा सिंपल आपण काय केलं, त्या फाईलवर डायरेक्ट काय झालं, रिडायरेक्ट झालं. मग आता मला एक सांगा, ऑपरेटिंग सिस्टीमने पुन्हा या सगळ्या गोष्टींना एक्झिक्यूट केलं का? नाही. सिम्पली तिने काय केलेला होता, एक फाईल डिस्क्रिप्टर काय केलं, रिटर्न केलेला आहे. बरोबर. आणि त्या फाईल डिस्क्रिप्टरला रिटर्न केल्यानंतर तिला पुन्हा पुन्हा त्या कोडला एक्झिक्यूट करायची गरज पडणार नाही. पुन्हा पुन्हा फाईलला ओपन करायची गरज पडणार नाही. ती सिम्पली फाईल डिस्क्रिप्टर बघेल आणि काय करेल, सिम्पली फाईलला ओपन करून देईल. पुन्हा पुन्हा आपल्याला स्टार्टिंग पासून कोड काय लिहायची गरज पडणार नाही. तर इथे आपण तेच लिहिलंय मित्रांनो. एक मिनिट. हा. A file descriptor is a positive integer that uniquely identify an open file and it is used by the operating system to access the file from the open file table. समजलं? पुन्हा एकदा बघू. A file descriptor is a integer, is a positive integer. इथपर्यंत कळलं? जो काय करतो, युनिकली आयडेंटिफाय करतोय. कोणाला युनिकली आयडेंटिफाय करतोय का? ओपन फाईलला. आणि हा जो फाईल डिस्क्रिप्टर आहे तो कोणाद्वारे युज केला जाईल? ऑपरेटिंग सिस्टमद्वारे. कशासाठी? टू ऍक्सेस द फाईल फ्रॉम द ओपन फाईल टेबल. कशासाठी? त्या फाईलला ऍक्सेस करण्यासाठी. आणि कशातून ऍक्सेस करेल तो? ओपन फाईल टेबल पासून. सिंपल एकदम. आणि हे आपण असंच घेतलंय. दुसरं एक एक्झाम्पल, क्लोज सिस्टम कॉल. क्लोज सिस्टम कॉल इज यूज टू क्लोज द फाईल दॅट इज रिसेंटली ओपन. ओके. आता ही फाईलला आपण क्लोज केलं. ही फाईल कसं काय क्लोज झाली? क्लोज सिस्टम कॉलने. ओके. इट बेसिकली रिमूव्ह ऑल द रिसोर्सेस अलोकेट टू द फाईल दॅट इज क्लोज. बरोबर. आता हे समजून घ्या तुम्ही. टास्क मॅनेजर. ओके. टास्क मॅनेजर मध्ये आता तुम्ही बघू शकतात करंटली कोणत्या कोणत्या प्रोसेस काय होत आहे, एक प्रकारे एक्झिक्यूट होत आहे. आता आपण वन नोटला काय करू, वन नोट जाऊ द्या. तुम्ही इथे बघू शकता वर्डचा असेल बघा. हा जो आपला वर्ड व्हॉट इज ग्रेडचा जो कोड आहे ना, तो इथे असेल बघा तुम्ही. ओके. मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट आणि याच्यामध्ये काय टू प्रोसेस काय होत आहे, एक्झिक्यूट होत आहे. बरोबर. तर समजा मी या ग्रेडच्या प्रोसेसला काय केलं, एक प्रकारे क्लोज केलं. आता बघू शकता तुम्ही हिला कोणते कोणते सीपीयू अलोकेट केलाय, मेमरी अलोकेट केली. बरोबर. सीपीयू आणि सीपीयू किती 18% अलोकेटेड आहे आणि मेमरी जी आहे ती किती, सॉरी, सीपीयू किती पर्सेंट अलोकेट केलेलं आहे इथे व्हॉटेज ग्रेड मध्ये. इथे बघू शकता तुम्ही. इथे बघा आता 0%. आता बघा मेमरी किती 128.3 MB. बरोबर. मेमरी काय एक प्रकारे याला दिलेली या प्रोसेससाठी. आता जर मी या प्रोसेसला काय केलं, कट केलं, तर याच्याकडून ती सगळी मेमरी काय पुन्हा घेतली जाईल. म्हणजे काय तिचे रिसोर्सेस जे पण अलोकेटेड रिसोर्सेस होते ते आपण काय करू, रिलीज करू, सोडून देऊ. तर इथं तेच म्हटले, इट बेसिकली रिमूव्ह ऑल द रिसोर्सेस अलोकेटेड टू द फाईल दॅट इज क्लोज. ओके. जी फाईल क्लोज झाली तिच्यापासून सगळे रिसोर्स काय करून घेऊ आपण, पुन्हा घेऊन घेऊ. इथपर्यंत कळलं. नंतर इट क्लिअर्स द मेमरी इन्क्लुडिंग बफर. इट इव्हन अपडेट द मेटा डेटा रिलेटेड टू द क्लोज फाईल. आता तुम्ही बघू शकता मेमरी बफर काय झालं, एक प्रकारे क्लिअर झालं. इट क्लिअर द मेमरी इन्क्लुडिंग बफर्स. ओके. हे मेमरी बफर काय झालं, एक प्रकारे पूर्ण क्लिअर झालं, जे पण आपण त्या फाईलला अलोकेट केलं होते. ओके. त्याच्यानंतर काय, इट इव्हन अपडेट द मेटा डेटा रिलेटेड टू दी क्लोज फाईल. मेटा डेटा म्हणजे काय, डेटा अबाउट डेटा. सिंपल आहे. मेटा डेटा म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, डेटा अबाउट डेटा. याला जास्त डिटेलमध्ये बघू पण नका, एवढंच लक्षात ठेवा, डेटा अबाउट डेटा. काय करतोय तो, अपडेट करतोय द मेटा डेटा रिलेटेड टू दी क्लोज फाईल. जी पण क्लोज फाईल होती ना, जी पण फाईल क्लोज झाली तिचा मेटा डेटा पण काय केला जाईल, एक प्रकारे अपडेट केला जाईल. ओके. तर हे काय झालं आपल्या सिस्टीम कॉलचं कम्प्लीट एक्सप्लेनेशन. एक्झामला जर तुम्हाला हा क्वेश्चन आला तर असाच क्वेश्चन लिहायला ट्राय करा. ओके. या क्वेश्चनला बुकवर 2 to 3 टाइम्स काय करा, प्रॅक्टिस करा. मी तर तुम्हाला सांगेल 5 टाइम्स प्रॅक्टिस करा, जेणेकरून लॉंग टर्म साठी तुमच्या मेमरीमध्ये काय राहील, हा डेटा पूर्ण स्टोअर राहील. ओके. आणि जर तुम्हाला कोणत्या पण क्वेश्चनच्या आन्सरला जर लॉंग टर्म साठी तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करायचं असेल तर सिम्पली आपण फर्स्ट लेक्चर जे आहे इंट्रोडक्शन टू ऑपरेटिंग सिस्टीम, त्याच्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहे. म्हणून ती व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाईल क्वेश्चनला आपण लक्षात कसं ठेवू शकतो. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू टाइप्स ऑफ सिस्टीम कॉल. थँक्यू सो मच. ओके. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर हिला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.